नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेसाठी भाजपा ही कळमनुरी नगर परिषदेसाठी स्वतंत्र लढते आणि या लढतीमध्ये भाजपाकडून वैशाली संजय कावडे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। खरं तर प्रचाराला देखील त्यांनी सुरुवात केली। आपल्यासोबत स्वतः त्यांचे पती संजय कावडे आहेत। काय वाटते, कशी लढत होईल या ठिकाणी कळमनुरी नगर परिषदेची? आज निश्चितपणे काही चित्र स्पष्ट नाही। जोपर्यंत फॉर्म कोणाकोणाचे राहतात आणि युती संदर्भात वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो हाही एक संभ्रम आहे। भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यात शिवसेनेमध्ये सुद्धा हा संभ्रम आहे। त्यानुसार जर पार्टीने युती जर केली तर एखाद्या वेळेस माघार कोणालाही घ्यावी लागेल, ती आम्हाला मान्य आहे। जर लढतीचाच विषय असेल तर लढत तर देण्यासाठी आम्ही सुसज्ज आहेतच। आमची पार्टी लढा देण्यासाठी कधीही मागे राहील नाही। श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्यायांची पार्टी आहे। अटल बिहारी याचे सर्वेश्वर नेते होते। लढण्यासाठी कधीही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मागे हटला नाही। भलेही ते निवडून येण्याचे परिणाम काय होतील, पण लढा हा नेहमी भारतीय जनता पार्टी उतरून मैदानातच देते। आणि आजच्या मितीला तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजींचा पाठबळ आमच्या मागे आहे। त्यामुळं काही विषयच नाही। जनतेला विकासाच्या मुद्द्यावर हे आम्ही इलेक्शनला समोर जाणार आहेत। जर लढत झाली तर आम्ही निश्चितपणे जनतेचे प्रश्न सोडवण्यात किती यशस्वी होऊ आणि कोणते कोणते मॉडेल आम्ही या शहरासाठी देऊ हे आम्ही रोल मॉडेल घेऊनच समोर जाणार आहेत। कळमनुरी विधानसभेचे विद्यमान सत्ताधारी आमदार आहेत संतोष बांगर। त्यांनी त्यांच्या सहकार्याला या नगरपालिकेच्या निवडणुकीकडून शिवसेनेकडून उतरवले। कशी फाईट होईल? आता फाईट ही मित्रपक्ष आहेत ते आमचे वर राज्यात आणि केंद्रातसुद्धा। केंद्रात NDA म्हणून ते आमच्यासोबत आहेत, राज्यात देवेंद्रजी सोबत आहेत आणि या इलेक्शनमध्ये पार्टी म्हणून ते आमच्या जरी वेगळे असले, मित्रपक्ष म्हणून आम्ही ही इलेक्शनला समोर जात आहोत। मित्रपक्षात असतानाही उमेदवारी त्यांनी तिथं भरलेली आहे हिंगोलीमध्ये आणि इथे आम्ही भरलेली आहे। त्यामुळे जर पार्टी असा निर्णय घेऊ शकते की तिथली उमेदवारी भारतीय जनता पार्टीला देऊन इथली उमेदवारी शिवसेनेला देऊ शकते, असाही निर्णय होऊ शकतो। होण्याचे चान्सेस नाही आहेत सध्या। 21 तारखेला जे होईल ते होईल। सध्या तरी स्वतंत्र लढण्याचा निर्णय आहे तो। कळमनुरी नगर परिषदेत विशेषतः प्रश्न काय आहे जनतेचे, सामान्य जनतेचे? कळमनुरी नगर परिषदमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न भरपूर आहेत। मूलभूत सुविधांची खूप अभाव आहे। नाली असो, रस्ते असो, पाणी असो। महिलांना इतका त्रास आहे पाण्याचा की रात्री 3 वाजता 4 वाजता पाणी येतं आणि महिला रात्र झोपत नाही। ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी अख्खी रात्र महिलांना जागून काढावी लागते आणि पाणी भरावं लागतं। हे प्रश्न म्हणजे अनादी काळापासून चालू आहेत। काँग्रेसच्या सत्तेपासूनही आहेत। गेल्या वेळेस शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेसही हा प्रश्न सुटलेला नाही। कोट्यावधी रुपये खर्च करूनसुद्धा यांना पाण्याचा प्रश्न मिटवता आला नाही। हा एक सर्वसामान्य लोकांना गरज असलेला प्रश्न आहे आणि रोज पाणी देऊ शकतो इतक्यात जवळ धरण आमच्या आहे। इसापूर धरण जर 3ऱ्या मजल्यावरून बघितलं तर पूर्ण इसापूर धरण दिसतं, पण लोकांना प्यायला पाणी 8 दिवसाला 4 दिवसाला येतं। हा विशेष महत्त्वाचा प्रश्न आहे। आरोग्याचा तर प्रश्न खूप मोठा भेडसावतो आहे। अंतर्गत ही जी आहे काय म्हणतो आपण मल निस्सारण हे प्रकल्प, तो अतिशय गरजेचा आहे कळमनुरीसाठी, रोगराईसाठी फार महत्त्वाचा आहे। कोविडमध्ये सुद्धा या गोष्टीचा बराचसा अनुभव आला। अक्षरशः नाल्या तुडुंब जातात, वास, घाणेरडेपणा हा याचा कळस आहे कळमनुरीमध्ये। आपण कुठेही जरी फिरलात, मी म्हणायलो म्हणून नाही, आपण लोकशाहीचे 4थे आधारस्तंभ आहात, आपणही फिरलात ते हे प्रश्न आपल्याला दिसून येतील। शाळा इथं शाळा नगरपालिका चालवत होती 1ली ते 7वीपर्यंतची, ती शाळासुद्धा अक्षरशः बंद करून टाकली यांनी। त्या शाळेचा प्रश्न इतका मोठा आहे, आम्ही ते पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करू। स्मशानभूमीचा देखील प्रश्न आहे। असं अनेक प्रश्न आहेत, एक नाही। स्मशानभूमी आहे, शाळा आहे, सार्वजनिक वाचनालय जिथं स्पर्धा परीक्षेसाठी लोक अभ्यास करायला मुलं जात होते, ते वाचनालयसुद्धा यांनी बंद केलं। इतकी वाईट आणि भयावह परिस्थिती आहे की या कळमनुरीत मतं मागायला आम्हाला जायला अनेक मुद्दे आहेत। विकासाच्या नावावर आणि चारित्र्याच्या नावावर आम्ही हे मत मागणार। बरं, आपल्यासोबत ज्या नगर परिषदेच्या उमेदवार आहेत भाजपच्या वैशाली संजय कावडे आहेत।
काय सांगाल, काय महिलांचे प्रश्न काय आहेत? महिलांच्या अनेक समस्या आहेत. पहिली येते घंटागाडी, कचरा गाडी, याविषयी पहिली आहे. नळाचे प्रॉब्लेम, नाल्याचे प्रॉब्लेम, याच्यामुळे आजार वगैरे खूप पसरते. तर महिलांना प्रचंड सामोरे जावं लागते या समस्येला. त्या आम्ही निश्चित दूर करू. गोरगरिबांसाठी म्हणा, महिलांसाठी, सगळ्यांसाठीच स्वच्छतेचा खूप स्वच्छता म्हणजे नाहीच आहे कळमनुरीमध्ये. तुम्ही येऊन पाहू शकता. तुमच्याच मित्रपक्षातले आमदार या ठिकाणी आहेत आणि तुम्ही म्हणताय की समस्या खूप आहेत, सोडवल्या नाहीत का त्यांनी? आता प्रत्येक गोष्ट आमदार करू शकतो असं नाही आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी ज्या त्यांनी निवडून आणले त्यांनी दुर्लक्ष या गोष्टींकडे केलेलं आहे. कदाचित आमदार साहेबांना त्या दिसल्या नसतील त्या गोष्टी. हे प्रश्न जे आहेत या स्थानिक लोकांच्या वर निवडून आलेल्या लोकांनी तेवढी कर्तव्यदक्ष राहिलं पाहिजे. ट्रॅफिकची देखील आता येताना पाहायला आम्ही की भरपूर रस्त्याच्या दाटीवाटीचे रस्ते सगळे. कळमनुरी हे निजामकालीन तालुका असल्यामुळं अतिशय दुर्गम वस्त्या आणि लहान लहान रोड आहेत. खरं तर याच्यामध्ये टाउन प्लॅनिंगकडून एक रोडमॅप घ्यायला पाहिजे, DPR तयार करायला पाहिजे कळमनुरी विकासाचा. त्या DPRच्या माध्यमातून कळमनुरीच्या रस्त्यांच्या बाबतीतला समस्या मिटू शकते. त्याकडं आत्तापर्यंत कोणी पाहिलं नाही. एक राजू सातव होते, त्यांनी थोडा काळ कळमनुरीमध्ये शहरामध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या हाती या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी जे निवडून आले त्यांनी त्यांचा वापर करून घेऊ शकले नाही, असं माझं ठाम मत आहे. बरं, काय वाटते आता जर स्वतंत्र लढलाच तुम्ही 21 तारखेनंतर फॉर्म विड्रॉल नाही केला तर काय तुमचं विजन काय असेल? माझं विजन एकच आहे, कळमनुरी शहराचा चांगल्यात चांगला DPR तयार करून घेणे. कळमनुरी शहरातले रस्ते, नाल्या, अंतर्गत ड्रेनेज लाईन, पाणी रोज शहरात लोकांना भेटलं पाहिजे. महिलांची जी अडचण आहे आज रात्रभर जागून काढण्याची ती दूर झाली पाहिजे. त्याचबरोबर जास्तीत जास्त ग्रीन एनर्जी कशी निर्माण करता येईल त्याच्याकडं मी लक्ष देणार आहे. त्याचबरोबर इथं घनकचऱ्याच्या नावावर जी लूट झालेली आहे, आपण जाऊन शूटिंग घेऊ शकता घनकचरा डेपोची. तिथं काय विकास झाला आहे, घनकचऱ्याच्या नावाखाली किती पैसे यांनी शासनाचे बर्बाद केलेत, याचा मी हे करून इथं चांगल्यातला चांगला खत प्रकल्प कसा निर्माण होईल, त्याच्यावर ऊर्जा कशी निर्मिती करता येईल, याच्याकडं मी जास्त केंद्रित करणार आहे. कळमनुरीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहील. जनतेने मला संधी द्यावी एवढीच मी या प्रसंगी आपल्यामार्फत जनतेला विनंती करतो. काय चित्र असेल 3 डिसेंबरला तुम्ही जर स्वतंत्र लढला? बिलकुल निश्चित आमचा विजय निश्चित आहे. काय वाटतं ते 3 डिसेंबरला काय वाटतं स्वतंत्र लढला तर? विजय हा सत्ताधारी पक्षाचाच होईल. तुम्ही म्हणताय की बाजारातला काहीतरी प्रश्न राहिला आहे, काय प्रश्न आहे तो काय सांग? सार्वजनिक शौचालयाचा विषय सगळ्यात मोठा आहे. इथल्या व्यापाऱ्यांसाठी अतिशय गंभीर प्रश्न आहे. बाजारात आलेल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी हा गंभीर प्रश्न आहे. आज 30-35 वर्ष झाली या शहरामध्ये सार्वजनिक शौचालय कुठेही उभारण्यात आलेलं नाही. बाजारपेठ असो किंवा कुठेही असो, महिलांची इतकी गैरसोय आहे, या प्रश्नावर कोणी हातच घातला नाही आणि तो सोडवण्याचाही प्रयत्न केला नाही. अनेक आंदोलनामार्फत मी निवेदन दिलेले आहेत सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून इथं आवश्यक आहे, पण आमच्याकडं जागा उपलब्ध नाही असाच प्रशासन नेहमी उत्तर देते. पण तिथल्या लोकांची मानसिकताच नव्हती ते करायचं. जे लोकप्रतिनिधी निवडून आले होते ना, त्यांची मानसिकताच नव्हती. जनतेने जर सेवा आम्हाला करण्याची संधी दिली तर बिलकुल एकही प्रश्न आम्ही येणाऱ्या काळात गजानराव घुगे साहेब आमचे जिल्हाध्यक्ष असतील त्यांच्या माध्यमातून, तानाजीराव मुटकुळे साहेब स्थानिक आमचे आमदार आहेत, वडकुते साहेब आमच्यासोबत आहेत, केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे आणि राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे. ही सगळी मंडळी आमच्यासोबत आहेत आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला या निवडणुकीत संधी दिली त्यांचे मी आभार मानतो सगळ्यांचे. आणि हे प्रश्न निश्चित आम्ही तडीस लावू. कळमनुरी नगर परिषदेसाठी वैशाली संजय कावडे यांनी भाजपाकडून उमेदवारी दाखल केली आणि येणाऱ्या काळामध्ये जर भाजपा स्वतंत्र लढली तर 3 डिसेंबरला काय हाती निकाल येतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, कळमनुरी.